गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, मग चला आज एकदा काढून घ्यावं. तर आलतो शेतात आता पाणी घेऊन यायचं होतं प्यायला. तर म्हणलं चला पाणी होतंय, हे बी करणं होतंय. तर आज जरा थंडी पण कमी आहे, ऊन पडले. म्हटलं चला आता लवकर आंघोळ केली, निघालो. नारळाला काल परदिवशी पाणी घेऊन टाकलं आणि ते भुसा होता तुरीचा, टाकून दिलं. ते बघा भुसा होता तरी सस्याने असे खडे केले. कारण एकदा पाणी टाकलं की 4-5 दिवस बघायचं काम नाही. बघा सगळ्या झाडाला, म्हणजे सगळ्याच झाडाला टाकले, तरी डुकर आणि ससे तर सगळा धिंगाणा करायचे. 3-4 दिवस झालं पाणी टाकून, पण खाली अजून ओलंच आहे. फरक पडते, जास्त वाळत नाही. तर चला जेवायला पेरलेली आहे, काल परदिवशी पाणी दिले, बघून निघली का नाही. तर चला जाऊ तिकडे. कालच पाणी मस्त निघाली. आता ट्रॅक्टरने पेरलेली ज्वारी सोयीने किती मस्त निघाली. ट्रॅक्टरने पेरलं तर फाटे मस्त पडल्यात, एवढं पाण्याला पाणी ना. पण राहणं पहिले होतं थोड्याला करताच. पहिली ज्वारी आता तिला खताळ टाकून पाणी घेऊन दिले, ती चांगली आता खेकाळली चांगली. काळी डोंब पळली होती. आले एकदा पाणी दिलं, पुन्हा खताळ फेकलं, पुन्हा एकदा पाणी दिलं. हे बघा ती कशी दिसायची, एक गधाळ. हे बघा इकून लागली डोक्याला, एक कमराला. हे पहा पाण्याचा एवढा फरक बसतोय पाणी असल्यावर. दोन खालून लागेल डोक्याला. तरी बघा. तर चला मग एकदा घरी पाणी न्यायचं प्यायला जावा म्हणलं. आता चालतो गाडी, जातो एरिया, एकदा पाणी भरतो, जातो घरी. घरी बी घरासमोर बागवत चालू आहे, तिथं सगळं गर्दाच असते, आवाज येत नाही. त्याच्यामुळे आता पुढचा कार्यक्रम बघू. आता नंतर शेतात येतो का कुठं जातो बघू. तर चला मग घेतो कॅन्डी भरून जातो घरी. आलो आता, जातो घरी. ठेवलं पाणी घेणे कॅन्डी, तर म्हणलं आता निरीगिरी करावं. झालं का बघतो एकदा, आमचं दाबून निरी.
तर चला करतो निरी, भेटू निरी झाल्या. तर हल्ला आता जेवण निरी दाबून 2 भाकरी आणल्या. शेवगा फ्राय हलता नंबर 1. शेवगा फ्राय पण आणला. आता काय बोंबलत फिरायला मोकळे झाले. तुमची झाली की नाही निरी? सगळ्याचा टाइम झाला निरीचा. असं तर चला मग बघू काहीतरी काम धंदा, भेटू पुन्हा. भागवत झाले चालू. शारीरिक प्रकार त्याचे उलट टाकले सगळे. काही काम नाही गेला म्हणून शरीर सगळं बिघडलं गेलं. पूर्ण आवाज शरीरामध्ये माणसाला काय दुसरं बोलायचं. याच्याकरता रोग आपल्याला येऊ नये याच्याकरता सकाळी योगासन करायचं. चहा पाणी दुपारच्या वाजले 2 आणि योगासनामध्ये लोक जेवण करायचं भजन केलं तर रोगाचा नाश होऊन जातो. कोणतं भजन? टाळी वाजून करायची. करतो जेवण. विठ्ठल 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 विठ्ठल. मला आवाज येईन ना. नंतर करू विठ्ठल 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 विठ्ठल. तर आता वाजले 5. जेवण झालं. डबल एकदा चहा पाणी केली. बागेत अजून काही संपलं नाही, चालूच आहे. इकडे आवाज यायला तर इंजिन चालू केलं आता लाईट झाली. तर चला आता शेतात जाता येतं. आता जाता जाता म्हणलं जरा एकदा चहा पिऊन जावा. मग यायला टाईम किती होतो किती नाही काय सांगता येत नाही. तर चला इथंच व्हिडिओचा एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.